36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. वानखेडा गावाजवळील जंगल परिसरात 18 वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 28 मार्च रोजी रात्री सुमारे 9:15 वाजेच्या सुमारास पीडित युवती तिच्या मित्रासोबत दुचाकीवरून फिरायला जात असताना 5 जणांनी त्यांची दुचाकी अडवली आहे. आरोपींनी प्रथम तिच्या मित्राला मारहाण करत त्याच्याकडील 120 रुपयांची रक्कम लुटली आहे. त्यानंतर पीडित युवतीला जबरदस्तीने रस्त्यालगतच्या जंगल परिसरात नेण्यात आले, जिथे एका आरोपीनं तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या मनुष्य कृत्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहे. घटनेनंतर पीडितेची प्रकृती खालावल्यामुळे तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान रुग्णालयातून माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाल करत तपासाची चक्र वेगानं फिरवली आहे. गुन्हे शाखा फ्रेझरपुरा डीबी पथक आणि घाडगेनगर डीबी पथकानं संयुक्त कारवाई करत रविवारी सकाळच्या सुमारास 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय. या प्रकरणी पुढील तपास फ्रेझरपुरा पोलिसांकडून सुरू असून सर्व आरोपींविरुद्ध सामूहिक अत्याचारासह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली. आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होते. दरम्यान या प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सविस्तर माहिती देत आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय. दिनांक 28/3/26 रोजी रात्री 8:30 ते 9:15च्या सुमारास पोलीस ठाणे फ्रेझरपुरा हद्दीतील वानखेडा या गावाकडे जाणाऱ्या रोडवर जंगल परिसरामध्ये एक युवक व त्याची मैत्रीण असे त्या ठिकाणी ॲक्टिवा वाहनावरून जात होते. 5 लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवले, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील 120 रुपये काढून घेतले आणि त्याचबरोबर त्यातील एका आरोपिताने या पीडितेवर लैंगिक शारीरिक अत्याचार केलेले आहेत. याबाबत या अनुषंगाने पोलीस ठाणे फ्रेझरपुरा येथे अपराध क्रमांक 189/26 कलम 70(1), 77, 127(2), 310(2), 351(3) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यातील 5 आरोपितांना पोलीस ठाणे फ्रेझरपुरा, क्राईम ब्रँच आणि इतर सर्व आयुक्तालयातील डीबी पथके अशा संयुक्त पथक स्थापन करून ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.